मी पद्माकर प्रभाकर इंगळे बुधवार केशवनगर झोपडपट्टीच्या पाठीमागून बोलत आहे. कमीत कमी आमची झोपडपट्टी 2009 पासून आहे, पण आता काहीतरी त्याच्यावर 2011 सालीचे झाले. आज किती वर्ष झाले या झोपडपट्टीला? आजचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. हे जे नागरिक दिसतात ना, हे आमच्या झोपडपट्टीचे दिसतात. त्यांना चालायला रस्ता नाहीये, रोड पण नाहीये, गुडघ्यावर पाण्यातून चालावं लागते. आणि जे आज अमृतचे पण धंदे साहेबांनी ते जेणेकरून आमच्या खास झोपडपट्टीसाठी आंदोलन केलं आहे. देवेंद्र भाट, त्याच्यानंतर शक्तीदादा प्रधान यांनी आमची कंडिशन बघून आलेले आहेत आमच्या वस्तीमध्ये. आणि माझ्या मताने तर आजच्या ज्या निवडणुकीला निवडून येणार होते त्या देवेंद्र भाट साहेब यायला पाहिजे होते, पण त्यांचं आमचं दुर्दैव थोडस वाईट झालं, त्याच्यामुळे आम्ही तिथं कमी पडलो. आणि त्याच्यानंतर ज्या पण जे नगरसेवक आले ते आमच्या हातीमध्ये आलेले नाहीत. आजच्या घटीला माझ्यावर व्हिडिओ आहे, गुडघ्यावर पाणी आहे. मग ते नगरसेवक आमदार साहेब आज आमदार साहेब 2 वर्ष झालं येऊन गेलेले आहेत. आमदार साहेब ठरले बी नाहीत. आणि जे आज उपोषण केलं आहे महादेव दंडी साहेब, देवेंद्र भाट आणि शक्तीदादा प्रधान यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. आणि आपल्या वतीला अख्ख्या रोडच्या कंडिशन आहे हा देवेंद्र भाट साहेबांनी केलं पाहिजे आहे. घर आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या घर आमच्या हक्काचं. आज आम्ही 2009 पासून राहत आहे. ही जनता मायबाप गरीब आहे, रोडवर झोपत आहोत आम्ही. आणि जे आमच्या कंडिशन मध्ये जे आहे ही जनता मला साथ देत आहे. आणि ह्या जनतेच्या पाठीमाग आमदार साहेबांनी येऊन महानगरपालिकेने बघायला पाहिजे. पण देवेंद्र भाट आणि महादेव दंडी साहेब आणि दंडी साहेबांनी आज आमरोजी उपोषण केलं आहे. पण पुढच्या 15 तारखेच्या नंतर आमरोज उपोषण इथं आडव्या रोडवर पडू, पण आम्ही ह्याचा फैसला घेतल्याशिवाय नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.